नमस्कार. मी ब्रह्मा काळे, कोराडी मंडल अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी. आमचे लाडके नेते सन्माननीय राज्याचे महसूल मंत्री, पालकमंत्री आणि कोराडीचे सुपुत्र चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्यावर काही काँग्रेस नेते हेतुपुरस्पर खोटे आरोप करून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या विषयाला घेऊन ते बोलत आहेत, आरोप करत आहेत, तो विषय 35-40 वर्ष जुना असून त्यावेळेला काँग्रेसची सरकार होती. त्यावेळेला त्यांनी त्यांच्या महसूल खात्याला किंवा पोलीस प्रशासनाला कोर्टात न जाता का बरं तेव्हा त्यांनी तक्रार केली नाही. आणि आता त्यांना जो महादुल्यात विकास झालेला आहे, कोराडी मौदा विधानसभेत जो विकासाची कामं सुरू आहेत, त्या स्वरूप बघून यांच्या पायाखालची माती सरकलेली आहे आणि पुढे अजून 4 वर्ष राहिलेले आहे. आणि या 4 वर्षात किती कामं होणार हे यांना आतापासून दिसायला लागत आहे. आणि त्यामुळे हे त्रस्त होऊन आपला कुठेतरी ठाव ठिकाणा राहणार नाही म्हणून या काही नाही काही आरोप करून आता होणाऱ्या नगरपंचायत आणि जिल्हा परिषद इलेक्शनमध्ये त्यांचा कसा फायदा होईल आणि कधी त्यांची रोटी शेकून घेता येईल याच्या प्रयत्नात असून लोकनेते, कार्यसम्राट अशी ज्यांची छबी आज महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे, ज्यांना जनता लोकनेते म्हणून बोलावतो आहे, संबोधतो आहे, हे त्यांना पचून राहिलेलं नाही. त्यांचे नेते, काँग्रेसचे नेते किती चिखलात फसलेले आहे आणि किती त्यांचे चांगले कारनामे आणि जनतेला ठाऊक आहे त्यांच्या नेत्यांनी कोणते कोणते घोटाळे केलेले आहे. आम्ही उगीच चिखलफेक करत नाही आणि सांगत नाही, कारण सर्व काही जनता समजदार झालेली आहे, जनतेला सर्व माहिती आहे. म्हणून यांना मी एक सल्ला देतो की यांनी असे खोटे नाटे आरोप करणं सोडून द्यावं आणि जनतेत एक चांगला व्यक्ती म्हणून आपण समोर जावं, आपला काम आणि जनतेशी संलग्नता वाढून येणाऱ्या इलेक्शनला समोर जावं, जेणेकरून लोक त्यांच्या चांगला व्यक्ती म्हणून सन्मान करतील आणि कुठेतरी त्यांना विजयात सहभागी किंवा विजय प्रदान करतील असे कार्य करायला पाहिजे. पण असे न करता जो कार्यसम्राट ज्यांची लोकांच्या मनात ज्यांची प्रति आदर सन्मान आहे अशा व्यक्तींना ते भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज महादुल्याच्या जनतेने, कुराडीच्या जनतेने साहेबांना विधानसभात मतं देऊन त्यांना त्यांची आपुलकी, लोकांच्या मनात असलेली आपुलकी सन्मानपूर्वक मताच्या रूपाने दिलेली आहे. आणि अशात ह्या काँग्रेसच्या नेत्यांना कुठेतरी त्यांची पायाखालची माती सरकल्यासारखी दिसल्याने असे खोटे नाटे आरोप करून 25, 30, 50 वर्ष जुने आरोप